मध्ये खरं तर थोडासा ब्रेक घेतल्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. एका साईडला टीम कुऱ्हाडपाडा तर दुसऱ्या साईडला टीम बोरडपाडा, या दोन टीममध्ये एक भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. खरं तर सेकंड ग्राउंडची 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. सेकंड ग्राउंडची पहिली मॅच पाहायला मिळते. अंकुश आणि सागर ही जोडी पैत्राच्या आतमध्ये. गोलंदाज टॅग वरती निलेश. पहिला बॉल इथे पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला आणि बॉल थांबणार तर नाही आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात कमालीची पाहायला मिळते. येतोय चौकार. अगदी विचार केला तर चौकार आला. पहिल्याच बॉल वरती इथे चौकार पाहायला मिळतो. 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि ते फलंदाज बाद. त्याच्या बॅट्समधनं पहिल्या बॉल वरती आला होता चौकार. त्याच्या बॅट वरती दुसऱ्या बॉल वरती देखील फटका चांगला होता, परंतु तिथं क्षेत्ररक्षक होता आणि फलंदाज बॅक टू डग आउट. विचार केला तर रमेश नवीन फलंदाज बैतराच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथून पुढे मॅचचा विचार केला तर चांगले मॅच आणि इथे बॉल थांबणार नाही, निघून जाईल सीमा पार. येतोय लांबलचक षटकार. का शाईन गाडी कोणती आहे त्याच्या, ते तेवढे 4-5 मोडून टिका एकदम, परत याच नाही इकडे. ते यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतात. 3-3 क्षेत्ररक्षक एका बॉल माग्या आणि परंतु हो चांगला एअरपोर्ट पाहायला मिळाल्या. चांगला डाय मारली तिथे, परंतु बघा तिथे बघा, क्रिकेट म्हटलं तर गावासाठी आणि संघासाठी खेळावं लागतं मित्रांनो. आणि ती चांगली मॅच, चांगले एअरपोर्ट पाहायला मिळाले. डाय मारली आपल्या संघासाठी. धावा तर निश्चित वाचवल्यात आणि या बॉलवरती धावा देखील आल्यात. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाल्यात. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. हा पॅकरचा बॉल इथे मिस टायमिंग स्टॉक. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे अजून एक विकेट. 2 विकेट आतापर्यंत इथे गमावल्यात. खरं तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल मित्रांनो. कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाने 2 विकेट गमावल्यात. त्यात दिवाण होतील काय सांगा, परंतु चांगलं संगीत पाहायला मिळालं. सातत्याने चांगलं संगीत पाहायला मिळते, ऐकायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. इथे चांगला फटका आणि हो तिथे थोडस पंबल पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे धाबा घेतल्या जातील या बॉलवरती. 2 धाबा. षटक संपले इथे, पहिले षटक संपले आणि धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 14 धाबा धाव फलकावरती.
रुपेश गोलंदाज स्टॅक वरती. खरं तर ही मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. 3 ओव्हरची ही मॅच. सागर स्टॅक एंड वरती पिंटे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. खरं तर सागर पहिलाच बॉल या ओव्हरचा खेळेल. रुपेश गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण थोडा या संपर्क अजिबात तिथे झाला नाही. या आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. पण तू विचार केला तर मित्रांनो गोलंदाजाची स्टायलिश भरपूर चांगली पाहायला मिळते. केस स्टायलिश अपाट स्टायलिश गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाजी देखील भरपूर चांगली. इथे मिस टायमिंग स्टॉक काढूया. इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. आता पंच इथे एक मिनिट आपण चेक करूया. थोडीशी शंका आम्हाला देखील आहे. यस हा बॉल चेक करू आपण कारण थोडासा जवळ पडलाय की डायरेक्ट पडलाय ते आपण चेक करणार आहोत. यस षटकार आहे. यस थँक्यू. षटकार आला या बॉल वरती बघा. षटकार पाहायला मिळाला या बॉल वरती आणि धावा फलकावरती 20 धावा फलकावरती. कदाचित तिथे क्षेत्ररक्षक होता ती बॉल अडवला असता तर धाबा रोखू शकला असता. कॅच कॅरी केली असते तर विकेटही मिळाला असता आपल्या संघासाठी. परंतु तसं नाही घडला. पुढे बॉल यावेळेस थांबणार नाही. या प्रकारची जर गोलंदाजी आपण केली तर फलंदाज मात्र माफी करणार नाही आणि येथे येतोय अजून एक षटकार. थँक्यू डिजा. सागर 3 बॉल खेळला आणि 12 धावा फलकावरती त्यासाठी बडवण्यात चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील बिग हिट. बॉल थांबणार नाही. पुन्हा एकदा अजून एक येतोय षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 18 धावेवरती डाबाद पाहायला खेळी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग सागरची पाहायला मिळते. वाट मॅच पाहायला मिळते. 3 ओव्हरची ही मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा आता पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला 32 धावा फलकावरती. 3-4 बॉल फेकले आणि 18 धावा खर्च केल्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळी जास्ती अडा अगदी खालच्या दिशेने बॉल सरळ रेस्टिरेस्टच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तिथून जर विचार केला तर पहा हा डॉट बॉल आलाय. बघा 4 बॉल मध्ये 3 षटकार ठोकल्यानंतर 5वा बॉल देखील कवाडीचा आणि ते हा 6वा बॉल जर इथे आता डायरेक्ट हिट नाही. प्रयत्न केलेच नाही आणि त्या षटक संपले. दुसरा आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 33 धावा.
शेवटचं षटक आपण पाहतोय किरीपट्टीवरती. इथे बिग हिट पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती त्या मोठा फटका पाहायला मिळालाय. खरं तर गोलंदाज आपण पाहू शकाला सनी गोलंदाजावरती देखील आक्रमण. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळाला आणि 39 धावा फलकावरती. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 धावा. अजून या 5 बॉल शिल्लक आहेत. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. इथे चांगला बॉल आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे रिक्स घेतली नाही. चांगली कॉलिंग 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर इथून पुढे जर विचार केला तर डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट घ्यावा लागेल. कारण विचार केला तर धावसंख्या भरपूर झाले. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि इथे खरा बॉल. इथे खरा बॉल पाहायला मिळतोय आणि पंचाने सांगितलाय हा बॉल नो असेल. नो प्लस 1. 2 धावा या बॉलवरती घेतल्या जातील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट बॉल. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. येस, टीम रिव्ह्यू असेल गोलंदाजी करणारी टीम आपण पाहू शकाल त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. खरं तर बोरडपाडा क्रिकेट संघाने रिव्ह्यू घेतलाय. आपण चेक करूया. येस, पंच नो बॉल असेल. अगदी पंचचा डिसिजन चांगला राहिला आणि ते गोलंदाजी करणारे टीम अर्थात त्यांनी टीम रिव्ह्यू गमावला इथे. यावेळेस फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिट बॉल वरती मात्र फटका आला नाही. जितके ज्या प्रकारचा येणं गरजेचं होतं तितका आलाय डॉट बॉल. 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. खरं तर सागरची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 26 धाव्यावरती नाबाद खेळली आणि ते अपील जोरदार पाहायला मिळते. पंचाला बुमरा करण्याचं काम फिरतोडा पंच आपल्या जागीच तटस्थ उभे पाहायला मिळत आहेत. आणि इथून पुढे देखील जर विचार केला तर हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतो. अजून विचार केला तर 2 बॉल शिल्लक असतील. अजून 2 बॉल शिल्लक असतील या विनिंग मधील. आणि यावेळेस नाही चांगलाच रट्टा दिला या फलंदाजाने. बॉल थांबणार नाही आणि येतोय लांब लचक षटकार. हम सब ने देखा है षटकार. बहुत ही बढ़िया था. चांगले मॅच पाहायला मिळते. 48 धावा फलकावरती आणि 48 आणि 6 जाऊन पोहोचल्या धावा फलकावरती. 54 धावा भयंकर कन्फ्युजन आणि 55 धावेंचं टार्गेट. हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर विचार केला तर सागरच्या बॅट्समनला 6 षटकार पाहायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग त्याच्या बॅट्समधून 6 षटकार पाहायला मिळालेत. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगले मॅच ती पाहिले मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि आपण देखील लगेच मैदान सोडा मित्रांनो. स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा संगणक आणि सांबारी टीमचा संगणक. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करून घ्या. सांबारी टीमचा संगणक आणि स्टेशन ठाकूरवाडी टीमचा संगणक.
चला दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या मॅच देखील इथे टॉस केला जातोय. खरं तर एका साईडला आपण पाहू शकाल सांबारी क्रिकेट संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकाल खरं तर स्टेशन ठाकूरवाडी हा क्रिकेट संघ. भरपूर चांगले मॅच खरं तर पाहायला मिळेल यात शंका नाहीये, परंतु हे मॅच देखील तितकीच लाजवाब. 55 धाब्यांचं टार्गेट ठेवलं इथे. बोरडपाड्याला 55 धाब्यांची गरज. खरं तर निलेश आणि सनी ही जोडी पैतराच्या आतमध्ये. येस, सांबारी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन फर्स्ट चूज फील्ड आणि आमंत्रण गेले खरं तर स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाला बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण डगआउटचा रस्ता पकडा, तिकडे जाऊन थांबा. आणि ते सुरुवात कमालीची पहिल्याच बॉल वरती क्लीन बोर्ड. निलेश नावाचं वादळ मात्र थांबवल्या. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. ड्यू बॅटर पैताराच्या आतमध्ये. हरीश नवीन फलंदाज पैताराच्या आतमध्ये. आणि ते मात्र हरीशला देखील माघारी परतावला. 2 बॉल वरती 2 विकेट. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. खरं तर मित्रांनो विचार केला तर अक्षरशः या गोलंदाजाने मात्र आता थांबवला. खरं तर 55 टार्गेट आहे. इथून पुढे 18 बॉल मध्ये 55 धावा चेस केल्या जातील का ते ठाऊक नाही या, परंतु इथे गोलंदाजाने मात्र आपला दबदबा निर्माण केला या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 2 मोठ्या विकेट. या वेळेस अजून एक विकेट. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खरं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त 3 बॉल वरती 3 विकेट. सागर गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या बॅट्समध्ये मात्र धावा देखील भरपूर चांगल्या पाहायला मिळाल्या होत्या. आणि आता गोलंदाजी म्हणजे दोन्हीकडनं भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. मिळालं आणि खरं तर विचार केला तर चांगली गोलंदाजी सागरची पाहायला मिळते. इथे चांगला बॉल आणि ते पुन्हा एकदा रनची विकेट मिळेल का. या आता इथे या बॉल वरती धाव घेतली ती म्हणजेच 1 धाव या बॉल वरती पाहायला मिळते. आणि एकेरी धावेड श्रीगडच्या खातो ओपन केलं जाते ते म्हणजेच कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाचे 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. मॅच बारी इथे पाहायला मिळते. आणि ते पुन्हा एकदा मिस टायमिंग स्टॉकने अजून 1 विकेट. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. वाटर बॉलिंग पाहायला मिळते. अक्षरशः मित्रांनो जर पाहायला गेलं तर 5 बॉल फेकलेत आणि 4 विकेट मिळवलेत या सागर गोलंदाजाने. भारी बॉलिंग पाहायला मिळते बैताराच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते.
नाही. जाऊया मॅच मध्ये तिथे मॅच रंगत आल्या आणि यावेळेस षटक संपलंय, पहिले षटक संपले आणि तब्बल एक धाव खर्च केला आणि विकेट देखील 4 मिळवल्या सागर गोलंदाजाने. आता 12 बॉल मध्ये खरं तर बडवाव्या लागतील इथून पुढे मॅच मध्ये 54 धावा. 12 बॉल मध्ये बडवायच्या 54 धावा बनल्या जातील का? कदाचित असे मॅचेस भरपूर चांगल्या पाहायला मिळत आहेत. अंकुश गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच करंट स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो आणि गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुश गोलंदाज मार्क वरती. हाफ टॅकरचा बॉल टप्पा पडलाय, उसळी देखील पाहायला मिळाली. पंचाने देखील सांगितलाय हा बॉल राहिला इथून पुढे खराब. इट इज अ वाईट. 2 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट 1 धाव खर्च केली होती सागर या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागला जातो इथे 5वा. उमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परंतु त्याला देखील समजलं नाही हा बॉल कशा प्रकारे होता. अगदी विचार केला तर मॅच भरपूर चांगली होती. टार्गेट आहे 55. 18 बॉल मध्ये 55 धावा बनल्या जातील का? मागच्या मॅचचा जर विचार केला तर 20 बॉल मध्ये 77 धावा बनल्या होत्या. ते मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. खरं तर एका साईडला टीम होती सांबारी तर दुसऱ्या साईडला टीम होती. खरं तर मुरबाड तालुक्यामधून बिलॉंग झालेला तो संघ होता. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर लांबाची वाडी क्रिकेट संघ होता. अक्षरशः ती मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. यावेळेस आधीच मन बडवलं होतं फलंदाजाने की जसा बॉल येईल तसा फटका मात्र खेचण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. परंतु नाही संपर्क अजिबात होत नाही. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच. 2 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. यावेळेस देखील नाही. यावेळेस देखील नाहीये मोठा फटका. मोठमोठ्या फटक्याची गरज इथून पुढे मॅच मध्ये पाहायला मिळेल का? अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आणि धाबा धाव फलकावरती 2 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 1 धाव. 2 धावा धाव फलकावरती आणि षटक संपलंय दुसरा. पिंट्या गोलंदाज मार्क वरती. शेवटचे 6 बॉल इथून पुढे मॅच मध्ये पाहायला मिळतील. यावेळी चांगला फटका आणि इथे अजून एक विकेट. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. खरं तर जबरदस्त मॅच देखील तितकीच चांगली मॅच देखील पाहायला मिळते. आतापर्यंत 7 विकेट मिळवले 13 बॉल मध्ये. 13 बॉल मध्ये 7 विकेट मिळवल्यात. म्हणजे गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. टार्गेट देखील भलं मोठं होतं. 55 धाब्यांचं टार्गेट ठेवलं होतं. यावेळेस देखील चांगला बॉल आणि त्या चांगल्या बॉल वरती थ्रो थोडासा खराब होता परंतु तिथे देखील चांगलं बॅकअप कमी राहिलं होतं आणि इथून 1 धाव 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
यावेळेस चांगला बॉल आणि ते उशिरा का होईना पण तो आलाय चौकार या मॅच मध्ये. 7 धाबा 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता इथून पुढे जर विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक इथून पुढे मॅच मध्ये पाहायला मिळतील. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे थोडस पंबल पर्यंत या बॉल वरती एकच सिंगल धाव आणि जशी मॅच संपेल तसं मात्र सांबारी क्रिकेट संघाला देखील विनंती करीन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि शेवटचा बॉल इथे देखील झाला आणि बघता बघता दुसऱ्या फेरीमधील दुसरी मॅच देखील खरं तर विजेता मिळवला. ते म्हणजेच कुऱ्हाडपाडा क्रिकेट संघाने देखील दुसरी मॅच इथे विजेता मिळवल्या. चला सांबारी क्रिकेट संघ आपण एका साईड मैदानाच्या